तीन. आता कोण जिंकते कांबळे? हाणा हाणा बापा. थांबा थांबा कॅमेरा कॅमेरा थांबा 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 थांबा. चला जे जिंकल त्याला 5 रुपये दिला, जे जिंकल त्याला 5 रुपये. आलाय माहिती. नमस्कार मित्रांनो आता वाजले सकाळचे 6 आणि आता माझा मित्र झोपेतून उठलेला आहे. तुम्ही ते बघू शकता. तो झोपेतून उठत नव्हता, परंतु मी त्याला जुलम उठवलेला आहे. तुम्ही ते बघू शकता. मित्राला झोपेतून उठवल्याच्या नंतर चला मग आता आपल्या रोजच्या कामाला लागू द्या. रोजच्या कामाला म्हणजे आता काय गेलो दुसऱ्या कोठ्यामध्ये गेल्याच्या नंतर ज्या काही कोंबड्या बंद केलेल्या होत्या आपण, त्या कोंबड्या आता आपल्याला या खोड्याच्या बाहेर म्हणजे मोकळ्या सोडायच्या होत्या. त्याच्यासाठी मी आता आलो इथे गेटपर्यंत आल्याच्या नंतर हे जे काही कोंबड्या आहेत त्या कोंबड्यांना मोकळं सोडून दिलं. रात्री खूपच ओरडत होत्या, जराशी बी झोप लागू देत नव्हते, रात्रभर ओरडतच राहिल्या. आता सर्व कोंबड्या खुर्ड्याच्या बाहेर मोकळ्या सोडल्याच्या नंतर आता आपल्याला रोजच्या वाणी लागायचे दुसऱ्या कामाला, म्हणजेच घे बकेट काढ धारा. म्हणजेच आपल्याला आता म्हशीचं दूध काढायचं आहे. चला तर मग मस्त आणि बकेट घेतली, बकेटीत पाणी घेतल्याच्या नंतर पहिल्यानं म्हशी पुढं खुराक ठेवल्याच्या नंतर लगेच बकेटीनं सुरूक दूध काढणं चालू केलं. या बकेटीत मग म्हशीचं दूध काढणं सुरू केलं. गडबडीनं मग दूधगीत काढलं, कारण आज पहिलाच जरा उशीर झाला उठायला. मग दूधगीत काढल्याच्या नंतर मग निघालो आम्ही घराकडे. मग घरी आल्याच्या नंतर गडबडीनं चहा पाणी घेतल्याच्या नंतर आंघोळ केली आणि पुन्हा निघालो मग आम्ही शेताकडे, कारण की आज आम्हाला सोयाबीन डवरायचं होतं. मग मस्त आणि गाडीची किक आणली आणि निघालो आम्ही आता शेताकडे. आता तुम्ही ते बघू शकता. बाकीची गडी बैलगाडी घेऊन डवरे घेऊन शेतामध्ये गेले होते आणि आम्हाला थोडा उशीर झाला होता. त्याच्यामुळं मग आम्ही आता निघालो पांदीने पायी. आता तुम्ही इथे बघू शकता. आम्ही पायी चाललो आणि आमच्या समोर एक बैलगाडी आहे. त्याच्यामध्ये 2 बैल समोरून आहेत आणि 2 बैल मागून आहेत आणि त्या बैलगाडीमध्ये 4-5 डवरे आहेत व जाळं सर्व संपूर्ण साहित्य हे घेतलेलं आहे. आणि ही बैलगाडी अगोदर आलेली होती आणि आम्हाला थोडा उशीर झाला होता. पण आम्हाला वाटलं काय त्यांनी डवरे झोपले काय, परंतु त्यांनी अजून डवरे झोपलेले नव्हते. नेमके त्यांची शेतामध्ये एंट्री झालेली होती. मग काय शेतात आल्याच्या नंतर ते आम्हाला म्हणाले, तुम्ही इतका उशीर कसं काय केला? अरे म्हणलं थोडं काम होतं, आम्हाला झाला थोडा उशीर. नाही म्हणजे तुमच्यामुळं डवरायला उशीर झाला. बरं म्हणलं ठीक आहे, झाला आता काय करतो. बरं मग तितक्यात नंतर मग आम्ही विहिरीत, इथे बघू शकतो विहिरीत पाणी किती आहे, पाणी भरपूर होतं विहिरीत. त्याच्यानंतर मग चला म्हटलं गडबडीने आता डवरे खांची घालू. आता मस्त ऊन पडलं आहे, वळानी गिळानी आहे, आता आपण डवरायला सुरुवात करू. परंतु आमचा गडी म्हणे तुम्ही उशीरच काउंट केला. म्हणलं बरं ठीक आहे, झाला उशीर, आता मान्य केलं. चला आता मग तेल म्हणलं डवरे बैलगाडीच्या खाली काढा, तर मी एक व्हिडिओ बनवतो. मग ते डवरे बैलगाडी एका साईडला लावलेली आणि गाडीतून डवरे सगळं साहित्य खाली काढलेले आणि मस्त आणि मग एक व्हिडिओ बनवू लागलो. काडी मामा म्हणे मी एक धार आणतो. मग म्हणलं हा ना तुम्ही तर धार. मग पाहता काय लगेच काडी मामा तर नाचायला लागले. डान्सच करतो म्हणे आज, गाणं लावा म्हणे, एक डान्सच करतो. अरे म्हणलं डान्स नाही, आज आपल्याला डवरायचं आहे. नाही म्हणे डवरनं बाजूला राहू दे म्हणे, मला डान्स करायचा आहे. बरं मग म्हणलं करा डान्स. मग जरासा डान्स केला. मग लगेच म्हणे चला आता लवकर बैल खांची घाला म्हणे, आपलं आज काही करून एवढं ठीक आहे, हे डवरनं झालं पाहिजे. मग चला मग मित्रांनो तुम्ही आता इथे बघू शकता. आम्ही डवरे घेतले, बैलगाडी अलीकडे सोडली, आपल्याला जायचे पलीकडे वावरात. परंतु पलीकडे वावरात जाण्यासाठी आपल्याला इथून पायी जाणं लागते, कारण म्हणतात एक नदी आहे. मग डवरे घेतले, खांद्यावर टाकले, बैल घेतले आणि आम्ही आता निघालो, कारण की आपल्याला समोर जाण्यासाठी बैलगाडी जात नाही, कारण म्हणतात नदी आहे. मग त्याच्यामुळे आम्ही डवरे खांद्यावर घेतले आणि आता आम्ही निघालो दुसऱ्या वावरामध्ये. तुम्ही ते बघू शकता, ही म्हणतात नदी आहे, या नदीतून गाडी जात नाही. मग आता आम्ही खांद्यावर डवरे घेतले आणि निघालो. काळी मामांसुद्धा खांद्यावर डवरे घेतलं आणि आता आम्ही सगळे निघालो शेतामध्ये.
आता तुम्ही इथे बघू शकता इकडे डवरे गिवरे सगळं बैल गेले सगळं आणल्याच्या नंतर लगेच सुरुवात केली खांजी घालण्यासाठी. एक जणानं खांजी घातलं होतं, एक जणाचं राहिलं होतं. मग लगेच आम्ही आता खांजी गिंजी घातले, सगळं केलं आणि आता पुन्हा मला चला सुरुवात करू आता डवरायला. लगेच मग एक व्हिडिओ बनवा म्हणे. मग मला एक व्हिडिओ बनवू. त्याच्यानंतर मी कॅमेरा धरला, एक व्हिडिओ बनवला. मग लगेच डवरायला सुरुवात केली. डवरनं चालूच होतं. मग डवरता अर्ध ठिकं झालं. अर्ध ठिकं झाल्याच्यानंतर पुन्हा आमच्या गडी म्हणे आमचा एक व्हिडिओ काढा म्हणे. मग म्हटलं ठीक आहे व्हिडिओ काढू. नंतर कॅमेरा घेतला, समोर आलो आणि एक व्हिडिओ बनवला. व्हिडिओ बनवल्याच्या नंतर चला मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता आपण नदीच्या अलीकडे आलेलो होतो आणि अलीकडे आपले 4-4.5 एकर रान होतं. मग 4-4.5 एकर रान आपण गडबडीने डवरल्याच्या नंतर आता डवरे तशीच घेऊन आता आपण नदीच्या पुन्हा पलीकडे निघालो. आता तुम्ही इथे बघू शकता आपण नदीच्या मधातून डवरे कसे नेत आहे. आता तुम्ही इथे बघू शकता. आता 4.5 एकर रान डवरल्याच्या नंतर डवरे अलीकडे आणल्याच्या नंतर मग हे महिने आता पाणी प्यायचं. मग बसले पाणी पिण्यासाठी, बैल गेले उभे केले आणि बसले. मग काय याच्या चालू झाले रिकाम टवळ्या गोष्टी. मग मला पुन्हा म्हणे तुझा एक व्हिडिओ बनव. मग मी आलो डवऱ्याच्या अलीकडून आणि केले व्हिडिओ बनवा सुरुवात. पण काय करता मग यायचे लागले भांडणं. आता तुम्ही इथे बघू शकता भांडणं कशी चालू आहेत. हाण नका बापा. थांबा कॅमेरा थांबा. चला जे जिकल त्याला 5 रुपये. ज्याला जे जिकल त्याला 5 रुपये. अरे बापरे नका नाही या काडी मामाने दोघांनी चांगलेच भांडणं केले. भांडणं केल्याच्यानंतर आला दोघाला दम. मग दोघं दोन्हीकडे जाऊन बसले. काडी मामाला तर दम काय डायरेक्ट तहानच लागली. मग मगा घेतला, मग यात पाणी टाकलं आणि पिऊ लागली पाणी. तुम्ही बघू शकता पाणी कशी पिऊ लागली. आम्ही पाणी पितच होतो तितक्यात आम्हाला रोही दिसले. तुम्ही इकडे बघू शकता किती मोठ्या प्रमाणात रोही आहे. राणीला रोही दिसले. रोही दिसतात राणी रोह्याच्या मागे लागली. चांगली 9-10 रोही होती. मग त्याच्यानंतर राणीने सगळे रोही शेताच्या बाहेर पळून लावले आणि आता पुन्हा सुरुवात केली डवरायला. बैल गेले खांजी घातलेलेच होते. पाणी गिनी पिलं आणि निघालो. आम्ही काय करायचं. चला म्हणलं संध्याकाळ लोक आपलं सगळं डवरणं झालं पाहिजे. आपल्याला 15 ते 20 एकर रान एका दिवसात डवरायचं होतं आणि 2 जाळी होती. 4.5 एकर रान झालेलं होतं आणि आज बैला जरा उशीर झालेला होता. आना बघा अलीकडल्या ठिक्यात डवरं चालू करतात. आमच्या डवऱ्याचा पलडा खिळा. आमच्या जाळ्याला जे काही खिळा होता मधातला तो खिळा निसरला. मग तितक्यात काय डवरं राहिलं उभं. मग म्हणलं आता काय करावं. मग आपलं दुसरं डवरं होतं. त्या डवऱ्याकडे खिळ्याची थैली होती आणि त्या थैलीत खिळे होते. मग पोरं म्हणे जाय खिळे घेऊन ये. मग काय डवरी उभे केले आणि गेलो मग तिकडं. चला तर मग आता आम्हाला खिळी आणायला सांगितले. त्यांचं 8 तास हाणं झालं होतं आणि त्यांना लगेच आता सर तासाला तास लावलेलं होतं. त्यांना हाक मारली थांबा म्हणलं. ते काही थांबच नाही गेले. मग कशी थांबले. त्यांना म्हणलं पहिल्यांदा ती पांढरी थैली आहे ती थैली द्या म्हणलं. आमच्या डवऱ्याचा खिळा पडला. मग त्यांनी ती थैली घेतली आणि दिली आणि मग आलो आम्ही इकडं. आल्याच्यानंतर मग मस्त खिळा ठोकला आणि आता डवरे चालू केले. ह्या दोघांचे डवरे मग सोबतच चालू होते. म्हटलं कोण जिंकते, कोणाचं डवरं पुढे जाते, कोणाचं मागं राहते. लागली मग दोघांची शर्यत. दोघात लागली पैन. मग काय आमचं डवरं मागं असून आम्ही त्यांना शर्यतीत म्हणजे पैनमध्ये मागं टाकलं. तुम्ही आता इथे बघू शकता. आम्ही त्यांच्या मागं होतो आणि आता आम्ही पुन्हा त्यांच्या पुढे चाललो. तुम्ही इथे बघू शकता. पाहुणे जेवण करून करायचं का नाही. बर
मग झाला दुपारचा टाईम, मग लागल्या भुका. मग मस्त बैल गेले सोडले आणि बसलो जेवायला. सगळेजण आता जे काही होतो आम्ही ते सर्वांनी डबे सोडले आणि मग लागलो जेवण करायला. म्हणलं आज किती रान होते, आभाळ येते का काय होते का नव्हतं, पाणी पडते, कारण आज काही करून आपल्याला डवरायचं होतं. राणी बसली होती, राणीला भाकर टाकली, कसं बी गडबडीने जेवण घेऊन केले, पाणी गिनी पिलं आणि मग लागलो आता आपल्या कामाला. नेमकं डवरे सुरू करावं म्हणलं की आम्हाला तितक्यात दिसले 101 रोही. आता तुम्ही रोही पाहूनसुद्धा आश्चर्यचकितच व्हाल. मग तितक्यात आमच्या सोयाबीनमध्ये रोही येऊ राहिले. मला आता हे आपल्या सोयाबीनमध्ये आले, सोयाबीनच्या खूप धिंगाणा करतात. मग आम्ही सर्वजण पळालो, पलीकडे शेतातले पलीकडून पळाले, सगळीकडून झाले. रोही असे पळाले. आता तुम्ही इथे रोही बघू शकता. रोही काय शेताच्या बाहेरच जाईने गेले, इकडून तिकडे पळवलं आले, तिकडून इकडे पळवलं आले, कसं बसे शेताच्या बाहेर नेऊन घातलं. आणि मग आम्ही आलो होतो कोठ्यावर आल्याच्या नंतर असा पाणी चालू झाला, तन चांगला पाणी झालं. म्हणलं बरं झालं आपलं तेवढं डवरणं तरी झालं. मग मस्त आणि संध्याकाळचं सारा पाणी गिरा पाणी सगळे केलं पाण्यातच. आणि नंतर संध्याकाळी आलो आता आम्ही घरी. हातपाय धुतले, चहा घ्या पिला आणि आता आलो आम्ही मंदिरापाशी बघू शकता. आता आमच्या इथून पायी दिंडी जाणार आहे स्वामी समर्थाची. त्या पायी दिंडीसाठी मोबाईल चार्जिंग लावण्यासाठी एक नवीन जुगाड हे केलेलं होतं. तुम्ही ते बघू शकता. जी आपली बकेट राहते त्या बकेटीमध्ये छिद्र पाडून त्याला आता आपल्याला बोर्ड बसवायचे होते. मग त्यांच्यासाठी मी थोडीफार मदत करू लागलो. आता इथे मग चालू झालं बोर्ड बसवण्यासाठी. तर मित्रांनो, हा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला खाली कमेंट करून सांगा. आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.